शेतसारा न भरल्यामुळे सरकार जमा करण्यात आलेल्या राज्यातल्या सुमारे 1900 हेक्टर सरकारी आकारी पडीक जमिनी शेतकऱ्यांना 5% इतका नाममात्र दंड वसूल करून परत करण्याची तरतूद असणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक आज विधानसभेत एकमतानं मंजूर झालं. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधेयक मांडलं होतं. त्याआधी मुंबई शहरासाठी लागू असलेल्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठीचा नियम उपनगरातील इमारतींनाही लागू करण्यासाठी येत्या 3 महिन्यात कायदा केला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. सरकारकडे पुनर्विकासासाठी आलेल्या 67 प्रस्तावांपैकी 30 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. ठाण्यासह संपूर्ण मुंबई महानगर भागासाठी पिण्याचं पुरेसं पाणी मिळावं यासाठी काळू धरण तातडीनं उभारलं जाईल. त्यासाठी MMRDA कडून 350 कोटी रुपये देण्यात आले आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. परवा म्हणजेच 8 तारखेला होणारं विधानसभेचं विशेष कामकाज रद्द करून महिला धोरणाबद्दल होणारी चर्चा उद्या घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीनं घेतला असल्याची घोषणा पीठासीन अधिकारी रमेश बोरनारे यांनी सभागृहात केली. त्याआधी रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या बाळगंगा धरणाच्या पूर्ततेसाठी 877 कोटी रुपयांची सुधारित मान्यता दिली आहे. हे धरण सिडको मार्फत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात दिली.